आजचे राशी भविष्य मेष। आज कामात अचानक यश मिळेल, नवीन संधी समोर येतील, आरोग्य चांगले राहील। आज एखाद्या गरजूला पाणी दान करा किंवा रस्त्याने जाताना येताना कोण दिसेल त्याला एखादी पाण्याची बाटली घेऊन द्या। श्री स्वामी समर्थ। आता पाहूयात पुढील रास वृषभ। कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील, खर्च वाढण्याची शक्यता आहे, शांत राहा। आज तुम्ही तुळशीला पाणी घाला, याने थोडासा तुमच्या आजच्या दिवसावर उपयोग होईल, म्हणजे फरक पडेल। आता पाहूयात पुढील रास मिथुन। संधीचा लाभ होईल, नव्या ओळखी फायद्याच्या ठरतील, आत्मविश्वास वाढेल। आज दिवस तुमचा खूप चांगला आहे। आज दुधाने स्नान करा, म्हणजे आंघोळीच्या पाण्यामध्ये 1 कप दूध घालून आंघोळ करा। आता पाहूयात पुढील रास कर्क। काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील, मानसिक थकवा जाणवू शकतो। आज तुमचा दिवस तुमच्या बाजूने नाही। आज तुम्ही चंद्राला नमस्कार करा आणि शांत राहा, शांतता ठेवा, कोणाशी वाद घालू नका। आता पाहूयात पुढील रास सिंह। आजचा दिवस थोडा धावपळीचा असू शकतो, जुने वाद उफळू शकतात, संयम ठेवा। सकाळी सूर्याला पाणी अर्पण करा, याने तुमचा दिवस थोडासा चांगला जाईल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। गुरुदेव दत्त। आता पाहू कन्या। कामात सुधारणा होईल, वरिष्ठांचा सल्ला उपयोगी पडेल, घरात आनंदाचे वातावरण राहील। आज तुम्ही तुमच्या बगीच्यामध्ये झाडांना पाणी द्या, यामुळे तुमचा दिवस खूप चांगला जाईल आणि झाडांनाही पुरेसे पाणी मिळेल। आता पाहूयात पुढील रास तुळा। सामाजिक मान सन्मान मिळेल, भागीदारीत यश मिळेल, आर्थिक लाभ होईल। आज गरिबांना गोड वस्तूंचे दान करा, मिठाईचे दान करा, याने तुमच्या दिवसाला 4 चांद लागतील। आता पाहूयात वृश्चिक। थोडा तणाव संभवेल, वादांपासून दूर राहा, निर्णय विचारपूर्वक घ्या। शनी मंदिरात तेल दान करा। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खडतर आहे, त्यामुळे सर्व काही विचारपूर्वक करा। आता पाहूयात धनु। धैर्य आणि सकारात्मकता वाढेल, प्रवासाचे योग आहेत, नवे ज्ञान मिळेल। आज तुम्ही पिवळी वस्त्रे परिधान करा, याने तुमचा दिवस आनंदी जाईल आणि थोडासा दिवसाला अजून हातभार लागेल। आता पाहूयात मकर। आर्थिक गुंतागुंतीसाठी दिवस चांगला आहे, जुनी थकबाकी मिळण्याची शक्यता आहे। आज काळ्या कुत्र्याला चपाती रोटी खायला द्या, त्यामुळे तुमची जुनी थकबाकी सर्व मिळून जाईल। आता पाहूयात पुढील रास कुंभ। मित्रांकडून मदत मिळेल, मनोबल वाढेल, घरात शुभ घटना घडतील। आज तुम्ही गणपतीची पूजा करा किंवा गणपती मंदिरात जाऊन या। श्री स्वामी समर्थ। गुरुदेव दत्त। आता पाहूयात शेवटची रास मीन। आज तुम्ही अध्यात्माकडे वळाल, शांततेचा अनुभव होईल। एखाद्या वृद्ध व्यक्तीला आज मदत करा,
आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.